धामणगाव नगरीत जैन साध्वीजींचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत. अहिंसेचा संदेश आणि भक्तीचा गजर. आदिमम मनोहरम वर्षावास 2026 पर्वाला सुरुवात. या मंगलमय पर्वासाठी महत्तमा, मनोहर शिशु, प्रज्ञानिधी, प्रशांतमना व वनप्रियंकरा श्रीजी महारसा आदी ठाणा 6 यांचे शहरात शुभ आगमन झाले असून जैन समाज बांधवांकडून तसेच धामणगावकर यांनी साध्वीजींचे एका अत्यंत अनोख्या, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने स्वागत करण्यात आले. जैन धर्मियाच्या पवित्र चातुर्मास व पर्वानिमित्त भक्तीचा अभूतपूर्व महापूर या निमित्ताने येणार आहे. चातुर्मास समितीद्वारे साध्वीजींच्या आगमनासाठी शहरातील शास्त्री चौक ते गांधी चौक पर्यंत भव्य दिव्य असे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जैन बांधवांकडून वेशभूषित ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत रॅलीचा आनंद घेत भव्य मंगल प्रवेश मिरवणूक, पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या शेकडो महिला आणि जयघोष करणारे श्रावक या निमित्ताने सहभागी झाले असून साध्वीजींचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. या मंगलमय पर्वाच्या सुरुवातीस संपूर्ण जैन समाजात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. जैन परंपरेनुसार पावसाळ्याच्या 4 महिन्यात निसर्गातील सूक्ष्मजीवांचा रक्षणासाठी आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी जैन संत आपला पायी प्रवास थांबवून एकाच ठिकाणी स्थिर राहतात. यावर्षी महत्तमा, मनोहर शिशु, प्रज्ञानिधी, प्रशांतमना व वनप्रियंकरा श्रीजी महारसा सह 6 साध्वीजींचे धामणगाव नगरीत वास्तव्य राहणार आहे. या निमित्ताने 4 महिने होणार आध्यात्मिक अनुष्ठान. या चातुर्मास काळात दररोज सकाळी साध्वीजींची विशेष अमृतमयी प्रवचने, सामूहिक नवकार जप, उग्र तप साधना, स्वाध्याय, प्रतिक्रमण आणि युवा व बालकांसाठी विशेष संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने धामणगाव शहराला जणू एका मोठ्या आश्रमाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी चातुर्मास पर्वाला उपस्थित राहण्याचे आवाहन चातुर्मास समिती धामणगाव रेल्वे यांच्या वतीने करण्यात आले. नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.